नगरकर, आज एवढी पॅनिक सिच्युएशन असतानाही मी ब्राईडचे सगळे लुक कसे एकदम भारी केले, चला बघूयात. आज मी आष्टीला गेले होते आणि आष्टीला माझ्या कायम ब्रायडल ऑर्डर्स असतात, कारण माझी एक ब्राईडच दुसऱ्या ब्राईडला रेफर करत असते. पण आजची ब्राईड माझ्यासाठी अजूनच स्पेशल होती, कारण तिला एका फोटोग्राफरने मला सजेस्ट केलं होतं. आणि मेकअप फील्डमध्ये ना फोटोग्राफर्सना सगळं कळतं, म्हणजे कोणाचं बेस्ट फ्लॉलेस आहे, ब्लेंडिंग कशी आहे, आयशॅडो कसे ब्लेंड केलेत. त्याच्यामुळे ना फोटोग्राफर्सना ह्या मेकअपमधलं सगळं समजतं आणि कॅमेऱ्यावर सगळं स्पष्ट दिसत असल्यामुळे त्यांना पूर्ण मेकअप अगदी छोट्यातली छोटी गोष्ट पण लगेच समजते. म्हणूनच फोटोग्राफरने आज स्पेशली माझं नाव सजेस्ट करणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट होती. म्हणूनच ज्याने मला सजेस्ट केलं होतं त्या फोटोग्राफर दादाचे खूप खूप धन्यवाद. पण आजचा दिवस जितका स्पेशल होता ना तितकाच स्ट्रेसफुल होता. मी वेणूला थोडी लेट पोहोचले होते काही कारणामुळे आणि काही गडबडीत माझे मेकअप ब्लेंडर्स पार्लरलाच राहिले होते, कारण सलग ब्राईड चालू आहेत, बॅक टू बॅक ब्राईड चालू आहेत. मेकअप ब्लेंडर्स क्लिनिंगला काढले आणि चुकून ते पार्लरलाच राहिले. माझ्यासाठी ती खूप मोठी पॅनिक सिच्युएशन होती आणि त्यात हे लोकेशन, त्या लोकेशन जो गुगल मॅप होता तो कुठेतरी जात होता आणि ह्या सगळ्या घाईगडबडीत मी वेणूला लेट पोहोचले होते. पण इतक्या वर्षांच्या एक्सपिरियन्समुळे ना आता कोणतीही सिच्युएशन शांतपणे हँडल करायला शिकली. मी सर्वात आधी ब्राईडला शांत केलं, कारण ब्राईड पॅनिक झाली ना तर त्याचा इफेक्ट डायरेक्ट मेकअपवर दिसतो. मग मी एक टेक्निक वापरली, जी म्हणजे ड्रॅग प्रूफ मेकअप. यामध्ये ब्लेंडर ऐवजी पिझ्झा पफ वापरला जातो आणि खरंच सांगते आजचा मेकअप इतका फ्लॉलेस ब्लेंड झाला होता की मला स्वतःला सरप्राईज वाटलं. समरमध्ये पिझ्झा पफ एक्स्ट्रा ऑइल ऍब्झॉर्ब करतो, म्हणजे प्रोडक्टमधले जेवढे पण फिलर्स असतात ना ते त्या पिझ्झा पफ ऍब्झॉर्ब करून घेतो. त्याच्यामुळे मेकअप अजून लॉंग लास्टिंग होतो आणि ड्राय फिनिश दिसते. त्यात आज मला हेअरस्टाईल, ड्रेपिंग, टचअप सगळं एकटीलाच करायचं होतं, कारण माझी ती टीम होती आज मी दुसरीकडे पाठवली होती आणि तिचे 2 लुक होते, एंगेजमेंट लुक आणि हळदी लुक. आणि त्याच्यानंतर हळदी लुकचं पण एक टचअप होतं आणि हे सगळे लुक आज मी एकटीने केले आणि विशेष म्हणजे वेळेत आवरून दिलं. आणि नेहमीप्रमाणेच आजचे तीनही लुक सर्वांना फार आवडले होते. अशा प्रकारे आजचा दिवस खूपच चॅलेंजिंग होता. म्हणूनच एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, एक्सपिरियन्स तुम्हाला फक्त मेकअप नाही शिकवत, तर पॅनिक सिच्युएशनमध्ये परफेक्ट रिझल्ट द्यायला शिकवतं. तर नगरकर, तुम्हालाही असेच स्पेशल लुक करून घ्यायचे असतील किंवा करायला शिकायचे असतील तर आपली नेक्स्ट बॅच लवकरच सुरू होते. तर आजच आपल्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. बाय.